सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी मोहोळ तालुका केंद्रस्थानी। सोलापूर प्रतिनिधी जनसंसद न्यूज। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत असून जिल्हा परिषदेसाठी 945 तर पंचायत समितीसाठी 1659 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस, दुपारनंतर चित्र स्पष्ट। मागील काही दिवसांत मोजक्याच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। थेट लढती, तिरंगी चौरंगी सामने आणि काही ठिकाणी बहुरंगी राजकीय संघर्ष आज निश्चित होणार आहे। 7 दिवसांचा जोरदार प्रचार, गावागावात राजकीय हालचाली, उमेदवारी अंतिम होताच पुढील 7 दिवस जिल्हाभर जोरदार प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। नेत्यांचे दौरे, प्रचार फेऱ्या, सभा, कोपरा बैठकांपासून सोशल मीडियावरील प्रचारापर्यंत वातावरण चांगलेच तापणार आहे। मोहोळ तालुका ठरणार हाय व्होल्टेज रणांगण। या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मोहोळ तालुका संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे। मोहोळ तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व अजित पवार गट, भाजप हे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। तसेच शिंदे गटाची शिवसेना धनुष्य बाण, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना उभाठाक मशाल चिन्ह हे दोन्ही गटही स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत। याशिवाय काँग्रेस स्वतंत्र लढत करत असून वंचित बहुजन आघाडी देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे। काटेकी टक्कर कोणामध्ये? राजकीय समीकरणांवर नजर। दुपारनंतर उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कोणत्या गणात कोणाविरुद्ध थेट लढत होणार? कोठे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, कोठे सेना विरुद्ध सेना, तर कोठे बहुपक्षीय सामना रंगणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। मोहोळ तालुक्यातील निकाल जिल्ह्यातील आणि राज्यातील आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारे ठरणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे।